गावाकडची अंडी पिल्ले लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता हे 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 गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता आब अर्धी उगी फुकाचा आब अर्धी उगी फुकाचा हळूच मर्द दडी चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी जानू कशी आहेस तू झोप लागत नाही मला पण लागत नाही ग खर्चाची बाब नाही ग खर्च होते किती बी अगं पण हे पाहिजे गावात किती कामं पाहिजेत पण जानू काही म्हण महाबळेश्वरात थंडी मात्र धिंगाणा होती का नाही पण त्या थंडीत पण काम काढला का नाही आबासाहेब काय कमी होय अजून या वयात देखील मी चित्तरुण आहे हा पण काय म्हणजे ना आई शपथ फिरायला जावं तुझ्या संगे हॉटेलमध्ये जावं तुझ्या संगे हनीमून करावं तुझ्या संगे हा चड्डीच्या आठवण कशाला काढते ती राहू दे 100 तिकडे हा पण जानम तू काय म्हण काय म्हणती पप्पी कुठं पप्पी नाही दम आहे ग फोनवर कुठं प्रत्यक्ष भेटू ना अरे रागू नको आता देतो काय रे का बायकोच्या डबल नवऱ्यांनो मुका छान होता अरे मुका नाही रे मुमे छान आहे हा मी तेच म्हणले मुके छान झाले ते छान अरे अजून ते बरोबर म्हणजे मुका म्हणजे ते असं मुके छाले म्हणतोय तो मुके छाले काय रे माझ्या काय रे तू मध्ये बोलू नको थांब म्हणलं तुला मी मध्ये बोलू का मी बोलू तुम्ही बोला काय झाले आतमध्ये माझ्या त्या गालाला फुटकुळी आली उष्णता हिट वाढली असं करत होतो नाही आबा मी काय म्हणतो असं शेतात उष्णता वाया घालण्यापेक्षा ना लग्न करून टाकणार राव तुम्ही कोणती नाही रे सध्या आता लग्न करायचं काय वय का आबा तुम्हाला कोणी पोरगी देऊन कसली प्रॉपर्टी आबाची मी मत नको नारायण आहे मला बस कुणी पोरगी देईल शोभाय पाहिजे याडायच काय आता माझ्या गोधड्याच्या नदीवर नाही नाही आता जमायचं नाही पण मग आबा ऐका मी तुम्हाला एक दुसरा प्लॅन देतो तुम्हाला लई मोठा प्लॅन आहे लई मोठा प्लॅन आहे पैसे मिळतात नाही पैसे नाही तुम्ही कान इकडं करा कान तुम्ही आहे ना मी बोललो का जरा खाली का खाली आबा एक काम कर पहिल्यांदा ऐक ना त्या खांद्यावर हात काढ आबा संग बोलतो लई मोठी गोष्ट आहे मग सांगू का नको सांग ना काना सांगा आबा तुम्ही आहे ना तात्याला मागणं घाला अयो मी मस्त असले घाण सवय आहे मला मी हलकट सवय म्हणजे तात्याच्या पोराला मागणं घाला अच्छा म्हणजे तात्याच्या पोराला मागणी करायची आपल्या ताईसाठी बरं नाही जमायचं आपलं त्याच्या आईला नवकोट नारायण ते काय किरकोळ हे बघा दुनिया अशी झाली ना आता रील्स फेसबुक इंस्टा वरून ना पोरी पळून जाऊ राहिल्या उपाड व्हायला मग मला असं वाटतं आपली सपना दिलेलं गाव सोडून पळून गेली आवड काय तू अरे आबासाहेबांची पोरगी 15 वर्ष जेलमध्ये काढले तुम्ही अरे माझी पोरगी अशी रस्त्याने चालली ना कोणाची बघायची टाप नाही आता पळून जायची भाषा पळून जायची भाषा आबा समजे अशाच म्हणत्या माझी पोरगी आहे माझी पोरगी ती आहे पण तुम्हाला सांगतो आबा मोठ्या लोकांच्या घरात रेप होऊ राहिले मोठ्या घरातल्या पोरी पळून जाऊ राहिल्या अरे असं सध्या तुम्हाला भीती घालू नको या आबासाहेबांची पोरगी असं काय होत नाही मग बघा बाबा आम्ही तर दिलंय प्लॅन तुम्हाला काय करायचं तुमची मर्जी होय तुम्ही एक काम करा तुम्ही धरायचं बघा तुम्ही चांगलं काम केलं सांगायचं आणि हे पोरग मध्ये आंघोळ घाल त्याला आबा 100 रुपये आहे का 100 रुपये तुला फोन पे करू का फोन पे कसला फोन पे कॅश दिले असते जरा तंबाखू घ्यायची कॅश नाही माझ्याकडे फोन पे करतो 10 रुपये अरे तुला 100 रुपये आके फोन पे करतो पार्सल मला खात्यात चल जायचं येऊ का धरायचं बघा धरायचं झाकण धुले सगळा 100 रुपये मागतात जानू हे जानू
अगं ते आमच्या गावातले 2 कामाचे होते का झाकण तुले. बरे संत्या कवा आला तालुक्याहून? कालच आलो बाबा. काय ते तालुक्यात काम ना धंदा मराठला काहीतरी तिकडे मिळेल. हा. कशाचं काय म्हणजे कामच नाही तिकडं? काहीच नाही. आणि धंदा धंदा धंदाच नाही काम नाही. काय जगात म्हणजे काम धंद्याची पर वाट लागली तुला? हे मला लिहायचं काम आहे ना खेड्यातच जास्त चालतं. तिकडे काय चालतच नाही. काय बोलतो म्हणजे लिहायचं कामात तुला पैसे भेटत आहे? अहो, मग काय लिहिल्यावर पैसे भेटत आहे? अरे काय तुला माहित नाही का होय? अरे असलं काय लिहितो? तालुक्यात सगळे काम केले मी. बरं ते जाऊ दे. हा. तू ते आयटम संगी ती काय करते? ही काय करते आता लग्न झाल्यापासून काय भेटत नाही काय. तुमचं भेटत नाही? अरे भेटतच नाही. गावात होता तेव्हा मायला आणि सांग का मी जिथं काम करायचो का नाही हा. अधून मधून दिसत म्हणजे थोडीच कधीतरी दिसत अर्धाच. पण काय तुझा नवरा पाहिला ना भीतीच वाटत बाबा. का? पहिलवानच आहे. समोर गेला ना माझा गचांड दाबत करता का. नाही रे ते तसं नाही करत. तो दिसायला पैलवान आहे पण तो हाय. हा. केव्हा सांगतो अरे चाय. अरे सगळी मला एकदा अय, सदा आईला तात्या आलोय. आईला. काय बरं चाललंय का बाबा? हा, एकदम बरं झालं तात्या. बस की मला कोणाची गाबडी बसल्या तिकडे अलीकडे ये बाबा अलीकडे ये. गाबडी म्हणजे सर पडलंय मग इथला पण बसा की घ्या की पाय वर शोरा कोण हा तू ओळखलं नाही? ओळखा की आईला इकडे बघ बरं तिकडे बघ असं इकडे कर. अहो तात्या ओळखायला लावले मागून पुढे काय आहे? आईला कोणाचं बरं पोरगा हे आपल्या नामासुताराचं तर नाही ना? ना आम्हा सुताराला कुठं काम जमलं? आईला मग ह्यो सावळा कोंबराचा तर पोरगा नाही ना? तात्या त्याला 5 पोरीच आहे. हा तो पण नाही मग हा दामोवाण्याचा. तात्या दाबू का पोरग झालंय का? आईला त्याची पोरगी बायको पळून गेली हा. बरोबर हा ती पण चष्मा कधी लागला अयो अरे हे काय चष्मा मला पहिल्यापासून म्हणून म्हणलं चष्मा थांबा कधी थांबा लागला. थांबा नीट वागा. नाही बा मला काय बघ अहो तात्या यो तो शिरप्या नाही का खालचा साधवाचा अच्छा शिरपत जात होता ना हा महाराज का लॅपटॉप संत्या लॅपटॉप संत्या तुम्हाला नाही माहिती? ह्याचं नाव आहे काय? मग त्या लॅपटॉप सांगतेच म्हणे त्या. हा. लॅपटॉप संत्या हा असलं कसलं नाव आहे बाबा अरे काय कुठं असतो तू? अहो मी तालुक्याच्या गावला असतो. हा त्याच्यामुळेच मग ते काय झालंय कामाधंद्यामुळे आहेत ना आपल्या गावातले लय लोक आहेत ना शहराला कामात होय. जातात आणि तिकडं- केव्हा तरी येतात तर तुम्ही एवढे बारीक बारीक पोरं होता होय. आता गेल्या शाळेत असताना पाहिजे आता परत दाढी मिशात आलाय. आणि तू काढायची काम करतो तिकडे. ए, ते काय म्हणते त्याला? काय राव काढायची ते मिसाईल काय राहत ते? नाही 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 हा, मी काय तू करतो थांब रे बाबा हा हा. ए बाबा काय काढतो तू नेमकं तालुक्याला? मी काय करतो माहितीये का आता जे काही सरकारी योजना येतात का नाही तहसीलदारला हा. हा. तर लोकांना काय अर्ज भरून देणं फॉर्म भरणं हे सगळे काम लिखापडीची. अच्छा लिहायचं का? अरे सदा ते तहसीलदारला अर्ज बिर्ज नाही करत का? काय होतं गावाकडचे आडण लोक गेले की त्यांना ते जातीचा दाखला काढायचा आहे डोमासाईड काढायचंय डोमासाईल. हा मग ते या योजनेला ज्या चिठ्ठ्या ते लेटर दिल्यावर ती लोकांना येत ते करतोय. लाडकी बहिणीची अख्खे सीझन आणलंय. अरे वा 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 सगळ्यांचं काढून लाडक्या देते. बहिण्याचं ना तू सगळं हा, बरोबर होय, बरोबर होय. आता ते ऑनलाईन पण करून देत असं सगळं ना? तेच तर झालं म्हणून म्हणलं गावाकडे झाला. हा, काय झालंय ते पहिला अर्ज करायला लागायचा तहसीलला जाऊन तिथं होतं मग ह्यांचं फवायचं होय, होय, होय. त्या- त्यांचं कला बिलाक बरोबर जरा ओळखी असल्यामुळे तिकडून पण पैसे Setting व्हायची, मिळायचे. पैसे पण निघायचे. आता आले ऑनलाईन म्हणजे सगळा तुझा अंदाज बुडाला म्हणायचा. बँकेत पुढं बसलं ना साधा चेक लिहिला का 50 रुपये यायचे. हा ना काय? नाही नाही पण तुला सांगतो भाऊ तो आता गावात आला ना तू आता तात्याचे काढ तात्या तुला ए, पण- माझे ते काय काय करतो? राहत ते आता काय बोलत करतो ना. आता? आता ग्रामपंचायतीमधलं पण मला काय म्हणायचे हा. ते बाकी जाऊ दे हे लॅपटॉप सांगते काय भानगडे तुझं नाव लॅपटॉप सांगते म्हणजे तुझा आधवाचा सांगते ना मग हा. लॅपटॉप सांगते काय? तात्या त्याचं कसं झालं माहितीये का तालुक्यात गेलो आणि धंदा सुरू केला लॅपटॉपचा. अच्छा म्हणजे हे धंदा पण ऑनलाईन आलं हे धंदा पण पडला आणि मग काय लॅपटॉपचा लॅपटॉपचा सुरू अच्छा लॅपटॉप दुकान हा. मग मग कधी चोरायचे कधी इकायचे कधी चोरायचे कधी इकायचे. अरे म्हणजे हा लॅपटॉप ना चालू केला म्हणून तुझं नाव लॅपटॉप संत्या पडलं वय बाबा तसले उचली काम गावात करू नको नाही 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 तर लय ठोकेल आपण हा, तात्या आपल्याला तसलं गावात पटत कोण नाही. लॅपटॉप घेणार हा, ते तात्या? अरे हाय बाबा आले पोर आता ऑनलाईन शिक्षण झाले होय, सगळे होय. हे ते पॅड का फार मोठं काहीतरी मोबाईल तसला असतो लॅपटॉप घेऊन येतो बरं चालतंय पोरांनो काय झाले बाबा व्यवस्थित राहा मग आता गावात अरे तुझी एवढी शेती आहे शेती पाणी कर तेच लय झालं तुला कशाला जातोय गाव सोडून ला का शेवटी काही झालं तर गाड्या आपला गाव बरा त्याला तेच समजून सांगते मी. बरं चालतंय आता गावातच राहा
बापाला जरा मदत करू लागशी ते पाण्याला. हा चल जाऊ का जा. काय झालं इकडे राहणार फटका मारावा म्हणलं. तुम्ही दिसलं कोण म्हणलं वा कोण येत म्हणून मी आपलं आलो. सांगा गावात सगळ्यांना कोणाचं काय काढायचं असलं का आलाय आपला संत्या. म्हणजे सगळं लिहून देतो सगळं लेटर पिटर. जाऊ का बाबा आरामशीर जा. गेले बाबा एकदाची. अरे बाबा आपल्या गावचा प्रतिष्ठित माणूस तू विसरला काय तात्याला ऐकावं लागतं बरोबर आहे. हा नाहीतर काय खरं पण नाही. काय म्हणलं का हा भूक लागली. भेळ खायची होय? हा चल. काहीतरी चारला का चल. आपल्याकडून भेळ तुला. काही म्हण बर का आबा तुझा ऊस लय जोरात आला बाबा. त्याची मशागत तशी केलेली आहे. हा ना? आणि त्याला खतं अशी टाकलीत ना त्याच्यामुळे जमदार राहाय बघ. ते कुकुट काय कोंबडी कुठणारे कोंबडी खत टाकले. हा आणखी सोनखत इकत आणून टाकलंय. काय बोला तुला काय बा तू. आता काय आलं? अरे ते काय तसल्या थापा बाकीच्या लोकांना सांगत जा. हा आता कोंबडी खत विकत आणावं लागते गोष्ट खरी आहे. आपण लका ते सोन खत विकत आणावं लागते तेव्हा. अरे अख्खं गाव तुझ्या वावरात येऊन हागत आहे फुकाट सोन खत तुला. काय झालंय? अरे म्हणायला लागतं तसं. तुझ्या हिरलं पाणी वाढलं गेलं का. अरे पाऊस तसा दांडगा झालाय ना. राव का मे महिना पावसाने हाणला. आहे का नाही? भर उन्हाळ्यात पाऊस. हॅलो बाबा कसला बोला काय हिरीच्या काय आठवणी येत आपल्याला आबा. हा 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 मला काय पडली पण आबा हिर आता पडली. ती 40 वर्षाची विहीर आहे तुझी ती. ती 40 ना आबा. अरे 40 कसं म्हणू शकतो तू. अरे आपलेच का 60 गाठल्यात आपण. आपल्या अगोदर ती 40-100 वर्षापूर्वीची हिर असेल. अरे मला सांग लका काय त्याच्या आईला लहानपणी आपण पोहायचो आबा. तू तर त्याच्या आईला असा इकडून पळत पळत यायचा बदकन उडी टाकायचा अख्खं पाणी असं पटकन वर जायचं जसं काय हातीचं पिल्लूच पडलंय. हाताचं पिल्लू आहे का मी? अरे बाबा तसं नाही म्हणजे तू लहानपणापासून असा जरा खात्या घरचा होता ना. आणि तू वर जायचा त्या शेंड्याला झाडाव सुलके मारायचा. पाय तुटला तरी सुलके मारायचा. बाबा त्या सुळकीमुळे तर मी लंगडा झालो ना बाबा. आई ते बरे जाऊ दे मरू दे. जुन्या आठवणी बाबा इयर पडून देऊ नको का. तू काय कर बांधून घे इयर. बरोबर करतो चालते. या वर्ष विचार करतो बांधायचं. बाकी काय म्हणतो. बाकी काय नाही बघ ते काय परवाच्या आईला सगळं ते मटार का काय नाही कोण त्या अरे अरे त्याच्या आईला काय ते बांडगोळ्यांचं नाव नको काढू माझ्या समोर. सध्या आणि त्याचा तो आला दुसरा गुलब्या. अरे ते साधे भोळे म्हणतात पण साधे भोळे नाही तो साधे भोळे. त्या गुलब्यांचा तो नुसता गावातल्या बायांवर डोळा चॅप्टर ठेव. अरे तुला सांगतो आपल्याला काय म्हणली. हा तुला तर म्हणली तुला काय मारले बैलाने मारलंय म्हणले तुमच्या काळ्या एवढं शेंग घातलंय. शेंग घातलंय 147 टाक पडलेत म्हणले. तुझ्याकडून पैसे घेतले. पैसे घेतले मला तर म्हणले गुलब्याच्या. अरे ते खाली अवघड जागेला कुत्र चावलंय. माझ्याकडून पैसे तुझ्याकडून पैसे खोटं बोलून कुठं चालली होती. तिच्या आईला सगळ्या जत्रेला चालले मटण खायला तमाशा बघायला. अरे आपल्याला तात्या म्हणतात कसे आडवले कसे मग बोंगळे करून हाणले मग गुलब्याला. आवडतं मला ना असलं खोटं आवडत नाही. तुम्ही जर खरं म्हणलं असतं ना की बाबा आम्हाला जरा 400-500 रुपये द्या आम्हाला यात्रेला जायचे आपण दिलं असतो. पण खोटं बोलून नेलं की आपलं टाके फिरते. भांडवळ किती माहिती ना. तुला माय रस प्यायला ये त्या रस प्यावून आठवलं ह्याला रुबाब किती करायला आवडते. अख्ख्या गावाला रस प्यायला ये माय रस प्यायला ये माय कसं रस प्यायला का माय रस प्यायला का माय. अख्ख्या गावाला त्यांनी काय केलं आमंत्रण दिली आणि तिथं गेलं तर ह्यांच्या भांडवळाकडे पैसे नाहीत. मग कसाला की ते गुलब्या असं मेल्याचं सॉंग करून करतोय मेला मेला. अरे त्याला म्हणावा मी काय यायला इडी वेडी येतं का काय. मग मी कसं डोकं चालवलं जेव्हा मटणाचं नाव काढलंय मग कसा गुलब्या म्हणतोय मटण आहे काय भांडगोळ ह्यांच्या. नाही मी तुला सांगतो आम्हा हे ना इतकी फसलेली येतं ते गुलब्यात आहे सध्या तरी काय छान आहे. अरे याला मी लग्नाला कुठल्या नेलं ना 4-5 पंक्ती उठवतात. ही एकदा बसली की 5 पंक्ती उठलं तरी उठत नाहीत काय पण एवढे खात्यात. तू सध्या ना सध्या सकाळच्या बारी माझ्याकडे तो नाश्ता करायला बसलं की सध्या आलाच. अरे ते जाऊ दे मरू दे. लग्नाला गेल्याच्या नंतर ते सध्या काय करते खिशात बुंदी भरून आणताय. बरं एक बुंदीचा पण एक वेळेस ठीक आहे मी म्हणतो. अरे एकदा जागरण गोंधळा नेलं पाहुण्यांच्या घरी हे कॅरी बॅग नेली आणि कॅरी बॅग मध्ये मटणाचं खडं टाकून आणल्यात. एवढं बांडगुळे हे खायला जाऊ दे. चल चल एक काम करू आता एक कटाळा आलाय. सपना काय बोलला याला तिकडे घ्या आधी. हॅलो तिकडे काय तुझं इथं थांब.
तिकडे घे रे सध्या, वास येतो त्याच्या अंगाचा. आयलेला ना तुम्हाला सांगतो 10 वेळा सांगत असतो बरं का, 4 टाइम आंघोळ करीत जा, 4 टाइम आंघोळ करता, फुलपात्राचं पाणी घेते आणि त्याच्यात आंघोळ करते असं. वास यायला नाही तर काय. अहो येतो काय नाही, मग त्याची अंडरपॅन्ट आहे ना, अंडरपॅन्ट ती अशी बाहेर लटकल होती. अहो बाजूच्या घरातला म्हातार मिळाला ना वासाने. यो शी बाबा, याला घेऊन काय हिंडतो सध्या, तू मरशील नाही एखाद्या वेळेस. राव आज लय चिकना दिसताय, सुंदर दिसताय. काय रे याच म्हणजे असं आहे हा? याला जास्त दिवस गावात ठेवलं ना, गावातली लोक जे म्हणतात ना ठेवणार याला. मी तुम्हाला एक सांगू का, याचं म्हणजे कसं आहे माहितीये का, साऱ्यांचं लक्ष असं म्हशीवर हा आणि याचं लक्ष आपल्या अख्ख्या गावातल्या बायावर. त्याला म्हणलं चांगलं नाही का आपण बकऱ्या सांभाळू, म्हशी सांभाळू, पण नुसते बायांवरच लक्ष देते, बायांवरच लक्ष देते. बरं, बायांवरून आठवलं, तुमची बाई कधी येणार आहे? म्हणजे तुमची बायको कधी येणार आहे? तिचं नावच काढू नका तुम्ही. मला तर वाटतोय गुलब्या हा तिने काय तिसरं लग्न तर नाही ना केलं तिकडे 2 एकर घेऊन. अरे रे 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 मला रे. पण शाक यायला लागलाय बर का. आहे ना, आईला तिला फोन लावतोय तर त्या फोनवर बाई म्हणते आप जिस नंबर पे फोन कर रहे हैं वो बाई कुठे तरी काशी घाल रही है. असं काही पण बोलत नाही, असं काही मला पण नको पण सांगू. तीच लागतंय. डायलेक्ट काय तर डान्स दिसतेया. पण गुलब्या का आज आंघोळ बिंगोळ केली का? कस काय दिसतंय बघ आमचा लई घाण दिसतोय तो दिसायलाच घाण आहे. मग आंघोळ केरतो की रोज मी, पण तसाच दिसतोय मी. पण ते जाऊ दे ना, ऐका ना हा मी काय म्हणतो, हा कोणी ऐकतंय का? कोण नाही आपण सोडून. अहो सपनात आई हा लवकर उरकून टाका की. काय उरकायचं? माझं लगीन उरकलं लगीन हा ना. लगीन? लगीन. माझं? हा मी शिकते अजून सध्या, माझं शिक्षण चालू आहे. अहो सपनात आई अशीच तुम्ही शिकत बसत राहिले हा. ना तर गुलब्यासारखी येळ येईन तुमच्यावर. हे त्याच्या एवढी घाण थोडी दिसते मी. तुमचं त्या बाया साहेबाचं काय तर चाललंय की म्हणजे नवरा बघायचं मी गरज नाही. ते आहेच सध्या, पण मला आत्ताच लग्न नाही करायचं बाबा. अहो करून टाका. तुम्ही 2रीच्या वर्गात बसायचं, बाया साहेबाला 3रीच्या वर्गात बसायचं. काय पण नको बोलू हा सध्या. माझं ग्रॅज्युएशन चालू आहे. हा गो हा. ते काय राहतं रे? तू किती पर्यंत शिकलाय रे? मला तर 2 दिवसात हाकलून दिलं शाळेतून त्याच्या. 1.5 दिवसात शाळेत म्हणून दुसरी बायको पण पळून गेली आता. हे माझ्याच खिपल्या काढीत बरं का, म्हणजे आपण सांगूनच चुकी करायचं. सपनाताई हा. ते जुने म्हातारे म्हणते ना, हा. 18 वर्षात पोरीचं लग्न करा, 25 वर्षात हातात पोरग येतं. तुम्ही करता 35व्या वर्षी लग्न आणि 50व्या वर्षी पोराला बालवाडी सोडायला जाताना. गे बस, आता माझं वय थोडी 25 आहे. 25 आहे ना, मग किती झालं? 25 नाही बाबा, हा. 21 आहे माझं वय. 21 आहे होय तुम्ही. मग हेच वय आहे लग्नाचं. ए, तुला काय करायचंय? तू मध्ये बोलू आमचं नको. बी लग्न झालत. हे आईले गेलो ना कसं तुम्ही करा काय करायचंय, मी चालले. तुझ्यामुळे गेली ना ती. तू बायांना असं काय बोल, रिस्पेक्ट वजा गावातल्या लोकांचा, कळलं का? त्याच्यामुळे मी तुला घेऊन येत नाही. निघ चल. नेट चालू करोस तर दम नुसतं धडाधड व्हॉट्सअपला मेसेज. बाबा काय आहे ते बरे, आणि काय बिगर कामा त्यांच्यात नुसते. याला काय खरं नाही. ए दादा, अरे बाबा तसंच चाललाय पुढं तोंड घेऊन. ते मागचा काँग्रेस कोणी उपटायचा? हा मग तू, अरे त्याचा तो उपटील, तुझं तू उपट ना बाबा. ना तुम्हाला आहे ना कामाला लावूनच माझी मूर्खपणाचं लक्षण झालं गोष्ट. खरंच राव तुम्हाला आहे ना. अरे मग एक तर सकाळी येत आहे 10 वाजता, 10 वाजता आले की 1:30 वाजले की लगेच तुम्हाला लागले भोग सुट्टी, थोडंफार थोडं लगेच झालं की लगेच 5 वाजले की दिवस काढला की निघाले घरी. अरे काय आहे ते बरं आहे. एक काम करा, ते काँग्रेस राहू द्या, तुम्ही इथून निघा. त्या बांधावर दगड आहेत ना, ते दगड सगळे सरळ करून लावा. जा पळा तुम्ही. ह्याची गाय बन तुमच्या तात्यांना काही काम नाही हो. नको त्या लोकांना काय अरे कोणाला बघताय काय गुलाबराव, काय नाही, बरं आहे का? एक नंबर. काय स्माईल आहे तुमची. हा दात मिठा. हे काय मॅटर होतं? अरे बाबा कुठं काय गप्पा मोबाईल बघ. गपचिप काय बघत होते हा? बोल कशाला आलाय ते बघा. बाकीचं तुला मला काय काम दम आहेत का? एक काम करा, तिथला काँग्रेस उपटा. अहो काँग्रेस उपटा नाही आलं राव. तिथला काँग्रेस उपटून घ्या. ते 2 गडी मी तिकडे लावल्यात. हे काँग्रेस उपटा तुम्हाला 100 200 रुपये होतो. उपटा. साहेब इथं आमची बायको आहे ना, ते टेन्शन. आणि तुम्ही आम्हाला गावात सगळे काँग्रेस उपटा लावा, हे उपटा लावा राव. म्हणजे अजून मंजुळा काय आलेली नाही गुलाबराव? मग सगळे काम हातानेच करता का?
अहो सगळे काम हातानच करतो. दोघं मिळत नाही ते तू ह्याचं करतो हे तुझं करतो का दोघं आपापले करता हा म्हणजे काम रे. हा काम म्हणून मी म्हणलो कोणची काम एक दिवस करतो हा आणि मी एक दिवस करतो. हा चांगल्या पण गोष्ट भैया साहेब ही काय मला पटना गाड्या तुम्ही काही करा याला हाकलून द्या राव माझी बायको बोला राव. अरे बाबा आता तुझी बायको बाबा आता मी तरी काय करणार त्या तात्यांना सांगा आबाला सांगा मला माझीच कामं पडल्यात शेती बघायचं हे बघायचं तिकडचा धंदा बघायचा का तुमची बायको बघायची आ? म्हणजे बायको येण्याचं बघा बायासाहेब हे ना माझी बायको द्यायची मी दुसऱ्या दिवशी गबाळ निघतो इथनं. आणि हे काय सांगा बरं भैया साहेब तुम्ही सांगा पटतंय का तुमच्या तरी मनाला. अरे हो बघा आता तुमचं नेमकं काय ना मलाच कळत नाहीये की नेमकं त्या मग काय त्या मंजुळाचा नवरा काय गुलब्या आहे का तू आहे का तुम्ही दोघं पण आहेत काय कुणाचं काहीच कळत नाही. आता तोपर्यंत तो म्हणला ते बरोबर आहे जोपर्यंत मंजुळा येत नाही तोपर्यंत अरे लग्नाची गोष्ट लय डोक्याचा कणकण आहे बाबा. म्हणून म्हणतो तुम्ही तर लग्नच करू नका. हा नाही मी नाही करत लग्न गोष्टीचं ठीक आहे. हा. काय खरं नका. बाकी काय म्हणते गुलाबराव काय नाही आलतो असंच. येता येता ही दिसली आपली सपनाताई. स्वप्न भेटले काय हा काय म्हणले काय नाही. अरे तुझीच वाट बघतोय काय जरा थोडं आम्हाला इकडे जायचे. आ? हा. कुठे अरे काम आहे जरा आमचं. हा भाई साहेब हा. ऐका ना हा. लय महत्वाची गोष्ट लईच हा, बोल की तुम्हाला ना एक चांगली स्कीम देतो. स्कीम हा काय रे तुम्ही आहे ना हा. आबासाहेबाला ना मागणं घाला. काय करा काय करा काय करा अहो, मागणी घाला मागणी म्हणतोय ते. पुरीसाठी अच्छा मागणी मागणी म्हण ना मग यायला माग काहीतरी मग मोकर त्याला बोल. काय म्हणते मराठीत मागणंच म्हणतात ना मागणं घाला. हा, मागणी घाला लग्नासाठी मागणी होय. हा. अरे आता तर मला लग्न करू नको आता म्हणतोय लग्न करा का नाही नाही खरे पण ना खरं करा तुम्ही माहितीये का तुम्हाला सांगतो तुम्ही काही करा लग्न करा नाही तर साखर पुढं तरी करा पण करा. नाही अरे मुद्दा काय झालाय ती सपना अजून शाळा शिकते हा. ती अजून कॉलेजला आहे 2-4 वर्ष काय लग्नाचा आमचा विषय नाही आमचा आणि कसं आहे माहितीये का आमचं इतरांसारखं नाहीये बाबा आमचं चाललंय आमचं तुम्ही मस्त ऐका माझं तुम्ही वाटलं शाळेत जाऊन तिच्या सोबत बसा पण सुपारी तरी फोडा कारण आबा कसा आहे माहितीये ना हा बघा एखादा जर मोठा माणूस आला घरचा हा. तर तो दिन तिचं लग्न लावून ते तिकडे बायासाहेब, पोरांची जमवून प्लॅनिंग ठेवा, जमवून. लग्न काय 2-4 वर्षानं करा होय. आता जमवून ठेवा नाहीतर तोंड मिटा नाही नाही ही गोष्ट खरी आहे आयला पण माझ्या सपनावरती विश्वास आहे की सपना काय दुसऱ्या कुठल्या पोराबरोबर लग्न करणार नाही. हा पण सपना विश्वास आहे पण आबावर विश्वास नाही. मग मी तेच म्हणतोय आता जर सपनाताई बाहेर गेल्या हा. मग तुम्ही काय शेतात असंच एकटेच करत बसणार का. नाही 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 एक काम करतो सपना आता येणार हा. आहे तिला बोल तुम्ही घ्या बाबा काहीतरी बोलून आणि लावा जमून- निर्णय. जमून तरी ठेव. हा जमून कमीत कमी आहे ना सुपारी तरी हा चालते आणि ते गुलाबजाम ठेवा 2 त्या दिवशी. जा अहो आम्हाला दोघांना जा आता तुम्ही खायला पळा. तरी पळा. 10 रुपये तरी. चालते चल पळा जा तिकडे हॉटेल मध्ये येमल. अरे जा इमल वैर इमल खायचं आणि तंबाखू खायची नाही हा गुलाबजाम खायचं भांडगोळ्यात निवड ही आकलेचा भाग आहे का म्हणजे ह्यांना गुलाबजाम खायचं म्हणून माझं लग्न करण्यात गेल्यात मूर्ख कुठले. अरे बापरे सपनाचा मिस कॉल पडला पुढे सपना आली का नको चला आता सपनाकडे जावा यांच्या काय नादी लागत अर्थ आहे मूर्खांच्या. हा हा कसली हवा सुटली गार नात खोळाच हा? थंड वातावरण आहे. पण काय म्हण बरं का हा. पावसाशिवाय मजा नाही बाबा हा? पाऊस आला तर बघ बरं कसं मस्त पैकी सगळीकडे हा हिरवं ना थंड वातावरण झालंय सगळं नाहीतर अरे हा ऊस जळाला होता हे जळालं होतं आणि उन्हाळ्यात ती चिकचिक होती ते वेगळंच. नाही ऊन तर लागतंच पण मुद्दा असा आहे की इतका पाऊस जर पडला की हे सगळं हिरवगार झालं है की नाही बघ बरं आता ती मला सांग ते पलीकडच्याला तिथं अक्षरशः तिकडं अगं त्याला गुरांना प्यायला पाणी नव्हतं काय हा लय अवघड कंडिशन आहे नक्की काय म्हणतेस काय नाही कशी दिसतीये काय म्हण बरं का हा. तब्येतलंच कमी केली बरं का अजून करायची आहे ना आता नको जास्त करू ग डॉक्टरांनी सांगितलंय. डॉक्टरचं काय ऐकते माझं पे का तरी ऐकत जा बाकी काय म्हणतेस काय नाही तुम्ही मला का बोलून घेतलं बरं. आता मला सांग तुला बोलून गेला का कारण लागतं का तुझी आठवण आली की मी तुला फोन केला तू आली ओके नाही मला म्हणलेले अर्जंट काम आहे आत्ताच्या आत्ता आहे. अरे ते सांगायचं राहिलं हा. ते आपले हे भेटले होते कोण सध्या आणि गुलब्या अरे मला पण भेटले होते ते. हा का अरे बाबा तुला काय सांगायचे असलं पकावलं त्यांनी मला तुला सांगतो हा. मला भेटले हा. आणि मला काय म्हणतात भैया साहेब कसं आहे हा लग्न करून घ्या माणसांचा भरोसा नाही मी म्हणलं का रे बाबा असं काय एवढं काय झालं की लग्न करून घ्या हा 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 मला म्हणला
अरे आजकाल भरोसा नाही, माणसं कधी बदलतील. अरे म्हणलं माझा स्वप्नावरती विश्वास आहे. काय काही झालं तरी सपना माझ्याशिवाय दुसरं कोणाबरोबरच लग्न करू शकत नाही. हा मला पण तेच बोलले. बरोबर. मला काय म्हणले माहिती का, हा. मला म्हणले अहो तुमचा आहे स्वप्नावरती विश्वास, हा. पण तुमचा आबावरती विश्वास आहे का मला सांगा. अयो पडले असते. तो आबा असला डेंजर आहे म्हणले, हा. एखादं चांगलं जर स्थळ आलं तर त्या आबा स्वप्नाचं लग्न उरकून टाकील. गेल्या त्यानं तुमचं अवघड होईल. मी म्हणाला खरंच आहे बरं का तसं. पण मी म्हणलं बघू आता स्वप्नाला विचारतो असं काय बरं त्यांचं काय भेटले. मला पण भेटले, मला पण म्हणले कधी लग्न करताय. मी म्हणलं माझं शिक्षण तर पूर्ण होतंय. तुला पण लग्नाचा विषय काढला. मला म्हणले तुम्ही कधी लग्न करताय. लोकांना तरी नवरदेव बघायला लागतो, तुमचं तर बघूनच ठेवलेलं आहे. तेवढा आहे. मग मी म्हणलं अरे माझं शिक्षण कम्प्लीट होऊ दे, मग मी करेल ना, करणारच आहे लग्न म्हणलं. बरोबर. मी पण त्यांना म्हणलं तिचं कॉलेज चाललंय, आपण गोष्ट बघू काय करू. पण मला काय म्हणायचं सपना माहिती का, काय ती येड्यापणाला का म्हणा ही गोष्ट बोलून गेले. पण एक गोष्ट खरी आहे बरं का, काय तुमच्या आबांचा काही भरोसा नाही. ऐकून घे. आता तो मागं नव्हतं तुला कोणतरी स्थळ आणलं होतं पण बघायला, पोरगा आला होता बघायला. त्याला आपण कसं पळवलं ती गोष्ट वेगळी आहे. अहो एखादं जर चांगलं स्थळ आलं तर आबा तुझं लग्न त्याच्याबरोबर लावून द्यायला मागं पुढे पाहायचं नाही. मग काय करायचं. मला काय वाटतंय मग बघ तुला वाटते का, तुझं आता कॉलेज चाललंय, लग्नाचे काय आपल्या एवढे काही नाही. पण आपण काय करू माहितीये का, आपण लग्न जमून ठेवू. नको ना कॉलेज 3-4 वर्ष लग्न करू. जमून ठेवायला काय हरकत आहे. एकदा जर लग्न साखरपुडा जर झाला ना की मग आबा काय टेन्शन घेत नाही, आबा दुसरं बघत नाही. हा लक्षात. तू फक्त काय कर, जमायला हरकत आहे का नाही. हा लग्न 3 वर्षांनी करायचं. बघा कम्प्लीट 3 वर्षांनीच लग्न. त्याच्या पहिले लग्नाचा विषय नाही काढायचा तुम्ही. आता मी काय करतो, आता आबाला बोलायचं कोणी बाबा. तात्या बोलतील ना आबांना. हा मी बोललो असतो पण मला तर आबा दारात उभा करा. मी काय करतो, तात्यांना बोलतो. तात्याला म्हणतो जरा आबाला बघा. चालतंय. तात्या बोलले बरं झालं. एकदा का साखरपुडा सुपारी फुटली की नवरी नटली. नाही पण लग्न 3 वर्षांनी. हो 3च वर्षांनी कर लग्न. मस्त. आईला त्या सापडाला फोन लावतो, फोन लागायला तयार नाही. त्याच्या आईला पोरगीचं घरात कमी बाहेरच असते. काय करावं कळत नाही. मग ते व्हॉट्सअप का काय त्याच्या ते बंद पडलं, फेसबुक बंद पडले. आता इथलं आपल्याला काही कळत नाही. फेसबुक चालू असेल तर काही ना काही ती बाया बिया बघता येते. काय करावं नाही. आबा ऐका. हा तात्या होय. का बाबा. राम 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 राम. बसा बसा काय बाबा चांगलं जोरदार जोरात केलं का बाबा. फर्निचर बिर्निचर जोरात आणलं बा. टीव्ही बिव्ही नाट खुळा केला काम सगळं. केले आता एवढे. वा नवीन केले ना. हे सोफा बदल की तेवढा सोफा. नाही बऱ्याच वर्ष तुझ्या घरी आलो ना. बरं तात्या बाकी जाऊ द्या. चहा घेणार, थंड घेणार का काय घेणार. नाही चहा थंड नाहीये बाबा. काय चहा थंड काय, आपण काय मित्र येतं काय, आपण काय पाहुणे येतो. नाही चहा बी काय नको बाबा. म्हणलं चला आम्हाला भेटून यावं म्हणून आलो होतो. आपलं एकदम ओके. ठणी दे. बोल काय काम काढलं. आता तर मी तुझ्या घरी आलोय म्हणल्याच्या नंतर मला सांगित की वर्ष तुझ्या घरी कधी आलो का मी. आज मी तुझा उंबरा सोडून तुझ्या घरी आलोय की नाही. आता घरी आलोय म्हणलं जरा काम होतं बरं का. आता मला वाटतं काय बोलावा का नाही बोलावा, बोलावा का नाही बोलावा काय का नाही बरं का मला. आपण लहानपणीचे मित्र आहे. हे असं आडावेडे घेऊन कोणाला खायला बोलायचं. अरे जे असेल ते त्याच्यावर खायखाळ करून टाकावं माणसानं. काय झाले, आपण दोघं लहानपणीचे मित्र आहेत. तर मला वाटतंय अपनी ये दोस्ती अगर रिश्तेदार में बदल जाए तो. म्हणजे मला काय नाही कळायला अर्थ. नाही कळालं ना. अरे ज्याला घामा घुम झालाय जरा घाम पुसतो. शुगर बीपी तुला सगळं आजार एखाद्या दिवशी असाच असेल वर बसकून. अल्कोहोल बाहेर येतोय. अल्कोहोलच बाहेर आहे, दुसरं काय आहे. अरे बाबा म्हणजे आता स्पष्टच बोलतो. म्हणजे कसं काय झालंय, मला वाटतं तुझ्या पोरीचं आणि माझ्या पोराचं लग्न लावून द्यावा. अजिबात जमायचं नाही. अरे आबा काय माझं ऐकून घे बघ. हे तुला तर माहिती आता काय तुझ्या पण काना गोष्ट आली असेल की अख्ख्या गावात चर्चा चालू आहे. तुझ्या पोरीचं माझ्या पोराचं प्रेम प्रकरण आहे. अख्ख्या गावाला माहिती आहे. ती दोघं हिंडत्यात, फिरायला जात्यात, शॉपिंगला जात्यात, सगळ्यांकडे चर्चा चालू आहे. दुसरी गोष्ट काय झाली की आता पोरग सकाळी माझ्याकडे आलं. आता आल्याच्या नंतर मला म्हणलं बाबा तात्या की असं असं आहे की सपनाचं माझं प्रेम आहे आणि आम्हाला एका दोघांना लग्न करायचे, तर तुम्ही एकदा आबांना जाऊन त्याच्यासाठी मागणी घाला.
तर मी पण म्हणलो आता पोरांची इच्छा एवढी आहे तर आपण करून टाकावं. शेवटी कसं आहे प्रेम प्रकरण आहे, उद्या काय भलतं असेल तर व्हायला नको म्हणून म्हणलं मित्र येते एकदा जाऊन डायरेक्टच मागणं घालावं रे सर म्हणून मी तिचं हात मागायला आलेलो आहे माझ्या पोरासाठी. तेवढं त्यांचं लग्न लावून दे. पोराने तुला सांगितलं आणि तू त्याचं ऐकून माझ्याकडे आलाय. अरे तात्या लेवल बघावं लेवल. अरे आम्ही नवकोट नारायण, पैशाची कमी आहे का माझ्याकडं? आहे तुझ्याकडे पैसा जास्त तुझ्यापेक्षा 4 पटीने पैसे माझ्याकडे जास्त 4 पटी. आहेत ना, मी कुठं नाही म्हणलं. शेती, गाडी, बंगलं, ओळख पाळख म्हणते संत्यांशी माझी. माझ्या पुरीचं लग्न काय मी तुझ्यासारखे ते अडतोड पडतो माणसाला पोराशी करून द्यायला का? मग येडायच काय? माझ्या पुरीचं लग्न अरे मोठा तालेवार लोकांशी असणाऱ्या मुलाशी करून द्या. अरे लग्न कसं करणार माहितीये का? नवर देवाची एंट्री हेलिकॉप्टर झाली पाहिजे, फार 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 अशी एंट्री झाली पाहिजे. येडायच काय? कार्यालय अरे 5 कोटी रुपये जाऊ दे ना, लोन कार्यालय घेणार आणि लग्नाला वय फार मोठमोठे मुख्यमंत्री, मंत्री, उपमुख्यमंत्री सगळे बोलवणार आणि येणार ती लोक. आणखी फक्त शब्द टाकणार, जेवणाची पंगत 500 पकवान. नवड देवा तर मी फॉर्च्युनर द्या. फॉर्च्युनर कार 50-60 लाखाची आणि पुरीला थार. ही गाडी मी त्या दोघांना देणार. आणि येणारच काय? हे तर काहीच नाही. चांदीची भांडी 50 तोळं सोनं आहेच कुठं एवढं मी देणार. आपलं तुला जमायचं नाही भाऊ, तुझी माझी मैत्रीण पण ठीक आहे. असं थाटामाटात लग्न करणार मी. झालं का तुझं? आता माझं 2 शब्द ऐकून घे, माझं हो म्हणून ऐकून घे. आता मला सांग, हे बघ आबा, अरे बाबा या खोट्या प्रतिष्ठेपायी पोरीच्या सुखाबरोबर खेळू नकोस. लक्षात ठेव, या पैशा पाण्याने पोरीचं सुख विकत घेता येत नाही. मला सांग, पोरी लग्नाच्या नंतर जर पोरगी सुखात राहायची असेल ना तर तिचा पैसा पाहण्यापेक्षा लक्षात ठेव ती माणसं कशी आहेत तिला महत्वाचं येतं. तिचा सासरा कसा आहे, तिचा सासू कसं आहे, तिची दीर कशी आहे, तिची नणंद कशी आहे, ही माणसं बघणं गरजेचं येतं. आज बघतो ना काय चाललंय जगामध्ये. त्या पुण्यातलं हागवणे प्रकरण आहे ना समोर, रोज टीव्हीला बातमी आहे. अरे लका त्या पुरीच्या बापाने सुद्धा फॉर्च्युनर गाडी दिली, कोट्यवधी रुपये दिलं, सोनं दिलं, नाणं दिलं, चांदी दिली, काय नाही द्यायचं ते दिलं, कोट्यवधी रुपये खर्च केला. मंत्री संत्री उपमुख्यमंत्री त्या लग्नाला बोलवले आणि काय झालं? अरे त्या पोरीला ह्याने जाच करायला सुरुवात केली. एकदा जर त्या जावयाला सासरच्या लोकांना कळलं ना की सासरा देतोय, मग ह्यांची मागणी मात्र संपत नाही. आणि हे द्या ते द्या कर एवढं कोट्यवधी रुपये देऊन सुद्धा त्यांनी त्या पोरीला जाच करायला सुरुवात केली आणि त्या बिचारीला अक्षरशः आत्महत्या करावी लागली. मला सांग, उद्या जर स्वप्नाच्या बाबतीत तू एवढं मोठं करोड रुपये खर्च करून जर केलं आणि तिकडची लोक जर असली दलिंद्री निघली आणि त्यांनी जर असं मागणी केली, उद्या जर स्वप्नाने आत्महत्या केली तर मग काय होईल? तुला वाटतं का मग तुझी पोरगी मारावा? मग मला सांग, पोरगी महत्वाची का पैसा महत्वाचा आहे? मला पोरगी महत्वाची. का मला सांग ही गोष्टीचं. तसं जर माझ्या पोराबरोबर लग्न लावून दिलं तर पहिली गोष्ट तू मला 40-50 वर्षापासून लहानपणापासून ओळखतोय, माझ्या पोराला बी ओळखतोय, गोष्ट खरी. त्याच्यानंतर थोडा पैसा माझ्याकडे कमी असेल पण माझी एवढी माणूस की पंचक्रोशीत नाही तुला माहिती आहे. दुसरी गोष्ट, माझ्या पोरगा पण तसा स्वभावाला चांगला आहे, कसलं व्यसन नाही माझ्या पोराला. तिसरी गोष्ट, मी तुला काहीच मागणार नाही, तुझ्याकडून हुंड्याचा मला 1 रुपया नको आणि माझ्या पोराला कुठे फॉर्च्युनर नको, सोनं नको, नाव नको, काय नको. लक्षात ठेवा, पोरगी परत घरात तुझ्या डोळ्यासमोर राहील. तर विचार कर एकदा आणि एकदा पोरीला विचार, मला सांग बाबा काय. नाही तू मला घामच फोडला बरं का, खाडखड माझं डोळं उघडलं. मग तात्या नाही तुझ्यासारखी मैत्री भेटणं फार कठीण आहे. नाही ह्याच्यावर मी विचार करणार. मी माझ्या पोरीशी चर्चा करतो, ती काय म्हणते ते मी तुझ्याजवळ पोस्ट करतो. बस चालतंय. मग विचार करा व्यवस्थित. पैशापेक्षा पोरीचं लग्नानंतर सुख महत्वाचं आहे. माणसं बघा, पैसा बघू नका. चालते, चल येऊ का? धन्यवाद. स्वार्थासाठी लबाड कोणी लावून लाडी गोडी, घराघरात भांडण लावे टाकतात काडी. स्वार्थासाठी लबाड कोणी लावून लाडी गोडी, घराघरात भांडण लावे टाकतात काडी. उताड आला या अशा लोकांना, अरे उताड आला या अशा लोकांना. गाव असो वाडी, चांडाळ चौकडी.